नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. स्वतःला ज्योतिषी म्हणून घेणारा भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा आता पर्दाफाश होत आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने आता विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना केली असून या पथकाची धुरा धडाडीच्या IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. पुणे SRPFच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांनी 19 मार्च 2026 रोजी नाशिकमध्ये दाखल होत तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 12 अनुभवी अधिकाऱ्यांचे पथक दिवस-रात्र काम करत आहे. 21 मार्च रोजी तब्बल 7 तास खरातची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये खरात आणि त्याचा सहकारी नीरज जाधव यांना समोरासमोर बसवून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी खरातच्या फार्म हाऊसवरून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ, 2 लॅपटॉप, पिस्तूल, काडतुसे आणि 8 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तपासात खरातच्या नावावर नाशिक, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरात सुमारे 52 सातबारा उतारे आणि 1500 ते 2000 कोटी रुपयांची अफाट मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. अशोक खरातवर भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS अंतर्गत बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसारही कडक कारवाई करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांनी केवळ अटकेवर भर न देता पीडित महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याला प्राधान्य दिले आहे. तक्रारदार महिलांची गोपनीयता राखून त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी पोलीस यंत्रणेला कडक सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच जप्त केलेले डिजिटल पुरावे सायबर फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले असून खरातची अवाढव्य मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया देखील सुरू होण्याची शक्यता आहे. IPS तेजस्वी सातपुते यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नाशिकमधील भोंदूगिरीचे हे मोठे रॅकेट मुळापासून उखडले जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.